हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे आपले 10 वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे आपण सिनोनिम्स बघूया, अँटोनिम्स, हिंदी आणि मराठीमध्ये मिनिंग्स बघूया. आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्याच्यामध्ये त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे, किंवा तुम्ही तो वर्ड घेऊन किंवा त्यांचे सिनोनिम्स घेऊन स्वतःच्या मनाने सुद्धा काही काही सेंटेन्स तयार करू शकता. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये वर्डला कशा प्रकारे यूज करण्यात आलेला आहे. ओके, सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे डिलेक्टेशन. DELECTATION. डिलेक्टेशनचं मिनिंग काय होतं तर प्लेजर अँड डिलाइट. प्लेजर अँड डिलाइट म्हणजे काय होतं हिंदीमध्ये तर तुष्टी. ओके, आणि डिलेक्टेशन म्हणजे काय होतं प्लेजर अँड डिलाइट म्हणजेच काय मनोरंजन असणे, आनंद असणे, मौज करणे, त्याला म्हटलं जातं डिलेक्टेशन. ओके, सो डिलेक्टेशनचं मराठीमध्ये मिनिंग होतं आनंद, मौज, मनोरंजन, सुख आणि आस्वाद. ओके, सो डिलेक्टेशनचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये होतं प्लेजर अँड डिलाइट. हिंदीमध्ये मिनिंग होतं डिलेक्टेशनचं तुष्टी, आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं तर आनंद, मौज, मनोरंजन, सुख आणि आस्वाद. सिनोनिम्स आहेत जॉय, डिलाइट आणि प्लेजर, आणि अँटोनिम्स आहेत अनहॅपीनेस, मिझरी आणि डिसप्लेजर. ओके, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहे मग डिलेक्टेशनचे परत एकदा बघून घेऊया आपण. सिनोनिम्स आहेत जॉय, डिलाइट आणि प्लेजर, आणि अँटोनिम्स आहेत अनहॅपीनेस, मिझरी आणि डिसप्लेजर. जसं इथे सेंटेन्स दिलेलं आहे, यामध्ये डिलेक्टेशनला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे जेलिड. ओके, GELID, जेलिड. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे जेलिड. ओके, जेलिड याचं मिनिंग होतं हॅव्हिंग अ लो ऑर सब नॉर्मल टेम्परेचर. म्हणजेच काय तर टेम्परेचर खूप कमी असणे, खूप कमी टेम्परेचर झाल्यामुळे काय होतं तर खूप थंड होतं. ओके, थंडगार होतं, गारठल्यासारखं होतं, गोठल्यासारखं होतं, त्याला म्हटलं जातं जेलिड. सो जेलिडचं मिनिंग आहे हिंदीमध्ये थंडा, मराठीमध्ये होतं अतिशय थंड, गोठवणारा आणि शीत. ओके, सो जेलिडचं मिनिंग आहे हॅव्हिंग अ लो ऑर सब नॉर्मल टेम्परेचर. हिंदीमध्ये मिनिंग होतं थंडा, मराठीमध्ये होतं अतिशय थंड, गोठवणारा आणि शीत. सिनोनिम्स आहेत आयसी, फ्रिजिड आणि कोल्ड, आणि अँटोनिम्स आहेत हॉट, बॉइलिंग आणि आर्डंट. काय आहेत सिनोनिम्स जेलिडचे आयसी, फ्रिजिड आणि कोल्ड, आणि अँटोनिम्स आहेत हॉट, बॉइलिंग आणि आर्डंट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कंडन. काय आहे CONDON, कंडन. कंडन याला प्रोनाउन्स करायचं आहे कंडन. कंडनचं मिनिंग होतं टू डिसमिस ॲज ऑफ लिटिल इम्पॉर्टन्स. म्हणजेच काय करणे, एक तर त्याला खूप कमी इम्पॉर्टन्स देणे, त्याच्यावर लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे, त्याला म्हटलं जातं कंडन. किंवा माफ करणे, क्षमा करणे, किंवा त्याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष करून देणे, त्याला म्हटलं जातं कंडन. टू डिसमिस ॲज ऑफ लिटिल इम्पॉर्टन्स, कमी त्याला इम्पॉर्टन्स देणे. हिंदीमध्ये होतं ध्यान न देना, मराठीमध्ये होतं माफ किंवा क्षमा करणे, दुर्लक्ष करणे किंवा खपवून घेणे. ओके, कंडनचं मिनिंग होतं टू डिसमिस ॲज ऑफ लिटिल इम्पॉर्टन्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं ध्यान न देना, मराठीमध्ये होतं माफ किंवा क्षमा करणे, दुर्लक्ष करणे आणि खपवून घेणे. सिनोनिम्स आहेत इग्नोर, फॉरगिव्ह आणि ओव्हरलुक, आणि अँटोनिम्स आहेत नोट, मार्क आणि माइंड. ओके, काय आहेत कंडनचे सिनोनिम्स इग्नोर, फॉरगिव्ह आणि ओव्हरलुक, आणि अँटोनिम्स आहेत नोट, मार्क आणि माइंड. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे अर्बेन. URBANE, अर्बेन. अर्बेनचं मिनिंग काय होतं तर courteous and refined in manner,
टिपिकली युज्ड फॉर अ मेन. टिपिकली युज्ड फॉर अ मेन साठी यूज करण्यात आलेला आहे. काय तर अर्बेन म्हणजे होते कर्टियस अँड रिफाइंड इन मॅनर, म्हणजे जो काय आहे रिफाइंड आहे मॅनर्स मध्ये, म्हणजे जो सुसंस्कृत आहे, एकदम मॅनर्स आहे त्याच्यामध्ये, सभ्य आहे, त्याला काय म्हटलं जातं अर्बेन असं म्हटलं जातं. सो अर्बेनचं काय आहे मीनिंग कर्टियस अँड रिफाइंड इन मॅनर टिपिकली युज्ड फॉर अ मेन. हिंदीमध्ये होतं अर्बेनचं मीनिंग शिष्ट, मराठीमध्ये सुद्धा शिष्ट असं म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं मराठीमध्ये, काय मीनिंग होतं अर्बेनचं सुसंस्कृत, सभ्य, आदरशील आणि शिष्ट. ओके, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये शिष्ट जसं म्हटलं जातं अर्बेनला, हिंदीमध्ये शिष्ट म्हटलं जातं, मराठीमध्ये आणखी काय मीनिंग आहे अर्बेनला सुसंस्कृत, सभ्य, आदरशील आणि शिष्ट. आणि मीनिंग काय आहे त्याचं इंग्लिशमध्ये कर्टियस अँड रिफाइंड इन मॅनर. सिनोनिम्स आहेत सोफिस्टिकेटेड, सिव्हिलाइज्ड आणि जेंटिल. आणि अँटोनिम्स आहेत अनकट आणि बुरिश. ओके, काय आहेत सिनोनिम्स अर्बेनचे सोफिस्टिकेटेड, सिव्हिलाइज्ड आणि जेंटिल. आणि अँटोनिम्स आहेत अनकट आणि बुरिश. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे सेरुलियन. ओके, काय प्रोनाउन्सिएशन याचं CERULEAN, सेरुलियन. सेरुलियन म्हणजे काय होतं डीप ब्ल्यू इन कलर लाईक अ क्लिअर स्काय, म्हणजेच काय तर आकाशासारखं निळं, त्याला म्हटलं जातं सेरुलियन. सेरुलियन. ओके, सो सेरुलियनचं मिनिंग आहे डीप ब्ल्यू इन कलर लाईक अ क्लिअर स्काय. जे क्लिअर स्काय असते, जेव्हा ढग वगैरे काहीच नसतो तेव्हा ते कसं निळं दिसतं, आसमानी कलर असतो, त्याला म्हटलं जातं सेरुलियन. ओके, सेरुलियनचं हिंदीमध्ये मिनिंग होतं आसमानी, मराठीमध्ये होतं आसमानी रंग, निळा किंवा आकाशी रंग. ओके, सो सेरुलियनचं मिनिंग आहे डीप ब्ल्यू इन कलर लाईक अ क्लिअर स्काय. त्याचे हिंदीमध्ये मिनिंग होतं आसमानी, मराठीमध्ये मिनिंग होतं सेरुलियनचं आसमानी रंग, निळा किंवा आकाशी रंग. सिनोनिम्स आहेत ब्ल्यू. ओके, काय आहे सिनोनिम्स त्याचे ब्ल्यू असं सिनोनिम आहे. आणि आकाशी कलर काय असतो निळा कलर असतो, त्याला काय म्हणू आपण ब्ल्यूच असं म्हणू. सो सेरुलियन तिथे यूज करण्यात येतं. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ऍडलेप्टेड. ओके, काय आहे नेक्स्ट वर्ड ऍडलेप्टेड, ADDLEPATED, ऍडलेप्टेड. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे तर ऍडलेपेटेड. ओके, कसं प्रोनाउन्स करायचं आहे ऍडलेपेटेड, ADDLEPATED, ऍडलेपेटेड. याचं मिनिंग होतं सफरिंग फ्रॉम मेंटल कन्फ्युजन, म्हणजे जो कन्फ्यूज असतो, गोंधळलेला असतो, त्याला काय म्हटलं जातं ऍडलेपेटेड असं म्हटलं जातं. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं ऍडलेपेटेडचं उलझा हुआ, मराठीमध्ये काय होतं गोंधळलेला असणे. मराठीमध्ये मिनिंग होतं गोंधळलेले असणे. आणखी काय असणे विचलित असणे. ओके, सो ऍडलेपेटेडचं मिनिंग आहे सफरिंग फ्रॉम मेंटल कन्फ्युजन, जो काय आहे कन्फ्युज्ड आहे, गोंधळलेला आहे किंवा विचलित आहे, त्याला म्हटलं जातं ऍडलेपेटेड. हिंदीमध्ये मिनिंग होतं उलझा हुआ, मराठीमध्ये होतं गोंधळलेले असणे किंवा विचलित असणे. सिनोनिम्स आहेत बिविल्डर्ड, डेज्ड आणि कन्फ्युज्ड. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्शियस, क्लिअर हेडेड आणि अलर्ट. ओके, सो ऍडलेपेटेडचे सिनोनिम्स आहेत बिविल्डर्ड, डेज्ड आणि कन्फ्युज्ड. आणि अँटोनिम्स आहेत कॉन्शियस, क्लिअर हेडेड आणि अलर्ट. नेक्स्ट वर्ड आहे अंडरगर्ड. ओके, काय आहे UNDERGIRD, अंडरगर्ड. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला अंडरगर्ड. ओके, याचं मिनिंग होतं टू होल्ड अप ऑर सर्व ॲज अ फाउंडेशन फॉर, म्हणजेच काय करणे सांभाळणे. ओके, संभालना म्हणजेच काय करणे एकतर आधार देणे. ओके,
सो अंडरगर्ड म्हणजे काय होते, टू होल्ड अप ऑर सर्व ॲज अ फाउंडेशन फॉर, म्हणजेच काय दिलेलं आहे, आपण त्याला आधार दिलेला आहे, म्हणजेच संभालना हिंदीमध्ये होतं संभालना, मराठीमध्ये मिनिंग होतं आधार देणे किंवा बळकटी देणे. ओके, सो अंडरगर्डचं मिनिंग आहे हिंदीमध्ये संभालना, मराठीमध्ये होतं बळकट करणे किंवा आधार देणे. सिनोनिम्स आहेत अंडरगर्डचे सस्टेन, सपोर्ट आणि कॅरी. ओके, सिनोनिम्स काय आहेत अंडरगर्डचे, सस्टेन, सपोर्ट करणे आणि कॅरी करणे. नेक्स्ट वर्ड आहे रिनायसन्स. रिनायसन्सचं मिनिंग होतं द रिवायवल ऑफ अ समथिंग दॅट हॅज बीन डॉर्मंट, म्हणजेच काय करणे, तर हिंदीमध्ये मिनिंग होतं नवयुग, आपण मराठीमध्ये काय म्हणू, पुनर्जागरण करणे. ओके, पुनर्जागरण करणे किंवा पुनरुज्जीत करणे, त्याला म्हटलं जातं रिनायसन्स. ओके, सो हिंदीमध्ये मिनिंग होतं रिनायसन्सचं नवयुग, इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे, तर द रिवायवल ऑफ समथिंग दॅट हॅज बीन डॉर्मंट. मराठीमध्ये मिनिंग होतं पुनर्जागरण, पुनरुज्जीवित जीवन किंवा नवचैतन्य. सिनोनिम्स आहेत रिनायसन्सचे रिवायवल, रिबर्थ आणि रिसर्जन्स, आणि अँटोनिम्स आहेत डेथ, एक्सटेन्शन आणि एक्सपायरेशन. ओके, काय आहेत रिनायसन्सचे सिनोनिम्स, रिवायवल, रिबर्थ आणि रिसर्जन्स, आणि अँटोनिम्स आहेत डेथ, एक्सटेन्शन आणि एक्सपायरेशन. नेक्स्ट वर्ड आहे बेनिफॅक्टर, BENEFACTOR. बेनिफॅक्टरचं मिनिंग होतं वन दॅट हेल्प्स अनादर विथ गिफ्ट्स ऑर मनी, म्हणजे जो काय करतो, दान करतो, गिफ्ट्स करतो किंवा हेल्प करतो कोणाला पण, त्याला म्हटलं जातं बेनिफॅक्टर. हिंदीमध्ये म्हटलं जातं बेनिफॅक्टरला दान देणेवाला, जो काय असतो दाता असतो, जो कोणाचं पण हित पाहतो, हित करता असतो, दान धर्म करतो, त्याला म्हटलं जातं बेनिफॅक्टर. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं बेनिफॅक्टरचं दान देणेवाला, इंग्लिशमध्ये काय आहे, वन दॅट हेल्प्स अनादर विथ गिफ्ट्स ऑर मनी, गिफ्टनी म्हटलं गेलं किंवा मनीनी देऊन काही हेल्प करण्यात आली, त्याला काय म्हटलं जातं, तो जो करतो त्याला म्हटलं जातं बेनिफॅक्टर. मराठीमध्ये मिनिंग होतं दाता, हितकर्ता, सत्कृत्य करता, जो काय करतो चांगलं कृत्य करतो, त्याला म्हटलं जातं बेनिफॅक्टर. सिनोनिम्स आहेत डोनर, डोनेटर आणि पॅट्रन, आणि अँटोनिम्स आहेत टेकर, रिसिव्हर आणि सेल्फ सीकर. काय आहेत सिनोनिम्स बेनिफॅक्टरचे, डोनर, डोनेटर आणि पॅट्रन, आणि अँटोनिम्स आहेत टेकर, रिसिव्हर आणि सेल्फ सीकर. लास्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे स्वँकी, SWANKY, स्वँकी. स्वँकीचं मिनिंग होतं एक्सेसिव्ह ऑर अननेसेसरी डिस्प्ले, म्हणजेच काय करणे, एक प्रकारचा देखावा करणे, दिखावा करणे, त्याला म्हटलं जातं स्वँकी. म्हणजे जो काय आहे देखावा करतो, खूप बढाया मारतो, त्याला म्हटलं जातं स्वँकी. सो हिंदीमध्ये स्वँकीचं मिनिंग होतं दिखावा, मिनिंग आहे त्याचं एक्सेसिव्ह ऑर अननेसेसरी डिस्प्ले, अननेसेसरी डिस्प्ले करणे. ओके, काही गरज नसताही काही पण डिस्प्ले करणे, दाखवणे, त्याला म्हटलं जातं स्वँकी. मराठीमध्ये मिनिंग होतं बढाई मारणारा किंवा दिमाखोर. ओके, स्वँकीचं मिनिंग काय मग, एक्सेसिव्ह और अननेसेसरी डिस्प्ले, हिंदीमध्ये होतं दिखावा, मराठीमध्ये मिनिंग होतं बढाई मारणारा आणि दिमाखोर. सिनोनिम्स आहेत प्रिटेन्स, एक्स्ट्रावॅगन्झा आणि गॅरिशनेस, आणि अँटोनिम्स आहेत रिस्ट्रेंट, एलिगन्स आणि मॉडेस्टी. काय आहेत स्वँकीचे सिनोनिम्स, प्रिटेन्स, एक्स्ट्रावॅगन्झा आणि गॅरिशनेस, आणि अँटोनिम्स आहेत रिस्ट्रेंट, एलिगन्स आणि मॉडेस्टी. एकदा परत वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या, आणि जे जे असे वर्ड्स आहेत ज्याचं प्रोनाउन्सिएशन थोडं हार्ड आहे त्याचं मी मराठीमध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या. आणि तुम्हाला याची PDF डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता. ती डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढून त्याच्यावर सुद्धा नोट डाऊन करू शकता, किंवा तुम्ही एखादी बुक केली असेल त्या बुकमध्ये सुद्धा नोट डाऊन करून घ्या. आणि जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करत चलत जा, कारण की एकाच वेळेस तुम्ही एक्झामच्या वेळेस जर सगळे वर्ड्स जर रिवाइज करत बसले तर पूर्ण त्याची खिचडी होऊन जाणार, सगळे याचं मिनिंग ते होतं, त्याचं मिनिंग ते होतं, असं होऊन जाणार. म्हणून दररोज रिवाइज करायचे, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या वर्डचं मिनिंग काय आहे. कोणी जरी पटकन झोपेतून उठून जरी विचारलं तरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ह्या वर्डचं मिनिंग हे होतं म्हणून.
ओके, सो तुम्हाला सेशन आवडला असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.